आमची पार्टी ठरलेली आहे रविवारची आणि किरण भाऊ पण आलेला आहे. किरण भाऊ काय आणलंय? सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्याला. सरप्राईज काय? आंबे आंबे गप्रे. दाखवतो. आज आपली पार्टी संदीप दादा येणार आहेत ना इकडे बघ. हा. हो बघ माल. यांचं काय करायचं यांचं? हे ना काय झालं माहितीये का, आपले जे बॉयलर कोंबड्या जे जाड असतात म्हणजे जास्त वजन वगैरे झालेले ते निभार असतात ना म्हणजे खायला, तर आपला कवळा माल आणलाय तंदूर साठी नाही का. याची तंदूर नाही सॉरी कौल फ्राय करायचं आपल्याला. कौल फ्राय. हा तर मित्रा तूच सांग आपल्याकडे आज कोण कोण पाहुणे येणार आहेत? तर आज आपल्याकडे येणार आहेत जुन्नर टाइमचे आपले सर्व संदीप भाऊ उत्तरडे आणि शिवनेरी न्यूजचे सर्व काकाश्री जाधव म्हणजे सचिन जाधव. आपण सर्व लाडन त्यांना काय बोलतो? काका. आपले लाडाचे काका. PS इंडिया न्यूजचे सर्व पंढरीनाथ सरोगदे आणि सह्याद्रीचा किरण या चॅनलचे सर्व किरण म्हसकर आणि जनभूमी न्यूजचे महाराष्ट्र जनभूमीचे सर्व शिवाजी लोखंडे सर आणि अजून ज्येष्ठ पत्रकार राहिले. सर्वात महत्वाचं ज्येष्ठ पत्रकार अरुणजी मोरे सर. हे सरप्राईज होते कारण की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात ज्येष्ठ पत्रकार जर असतील तर अरुण सर असतील, अरुण मोरे सर. आणि त्यांचा आई न्यूज चॅनल आहे. ओके तुझं बरोबर आहे भाऊ, पण संदीप भाऊ ज्येष्ठ नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? असं नाही. संदीप भाऊ तर आहे, तर संदीप भाऊच्या उलट आपल्याला खूप म्हणजे मोरे सरांचं वय जास्त झालं असं म्हणायचं का तुला? संदीप भाऊ काका आणि मोरे सर तिघे खूप आपल्याला सल्ले देतात, खूप छान पैकी मोरे सर शिकवलेले. तुम्ही ज्येष्ठ आहात याच्याकडून असं कळते की तुमचं वय जास्त आहे त्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ म्हणण्यात येते. असं द्या संदीप भाऊ, तुम्ही रागवू नका. आणि सर्वात महत्वाचं आपण हे सर्व न्यूज चॅनल वर आज एकत्र येतोय. कशासाठी येतोय तर आपली चर्चा विनिमय आणि एक राहिलं ना भाऊ का एक आमचं पण एक न्यूज चॅनल आहे शिवाजी जन्मभूमी टाइम्स. त्याला पण तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर जी व्हिडिओ आहे त्या चॅनलवर पडलेली व्हिडिओ आहे, या चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. त्याचे आपले संपादक सोनू शेठ आणि आम्ही किरण शेठ दोघं पण आम्ही आहेत. तर चला आता भाऊ पुढच्या दिवशी आमचा प्रवास चालू होते. काका संदीप भाऊ आणि मोरे सर पण PS इंडिया महाराष्ट्र जन्मभूमी हे सगळे साजरीकरण हे सगळे आपल्याला पारगावला भेटतील. तोपर्यंत आपण या कोंबड्या कटिंग करू. कारण की काय जण हाताने खातात नाही खातात त्यापेक्षा आपण ओके कटिंग करून चल. मोरे सरांना मोरे सर आणि पंढरी दोघं जण व्हेज आहेत, तर त्यांच्यासाठी पनीरची भाजी वगैरे आपण अरेंज केलेली. आणि सर्वात महत्वाचं इकडे गावाकडे आपण पार्टी करतो त्यामुळं तांदळाची भाकरी भात आणि आपल्याला चिकन वगैरे असणार नॉनव्हेज वाल्यांना, त्यांना तुम्ही व्हिडिओ मध्ये पाकी राहू. ओके. आणि हे आपलं घर या ठिकाणी आहे. फार्म हाऊसवर जायचं आपल्याला. आपल्या फार्म हाऊसवर तुम्हाला दाखवण्यात येईल फार्म हाऊस. आज पार्टी जुन्नर तालुक्यामध्ये गाजलेली पार्टी सोनूभाऊच्या फार्म हाऊस वरती. आणि पार्टी आज सेकंड टाइम मध्ये खूप भन्नाट पार्टी होणार आज सोनूभाऊच्या फार्म हाऊस वरती. तर आज आपला फार्म हाऊसचा सर्व रिव्ह्यू करून टाकतो. मागच्या रिव्ह्यू नाही दाखवला भाऊ, आपण दाखवला नाही फार्म हाऊस कसं आहे कुठे. आज अख्खा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवणार फार्म हाऊस वरती. सोनू शेठ गोडे यांचं फार्म हाऊस. ओके धन्यवाद. चला मी अखेरकार पारगाव फाटे बसलेला आमचा पारगाव फाटा. अध्यक्ष चला. अध्यक्ष आपण कोंबड्या कटिंग साठी आणलेल्या आहेत. आमचे मित्र अजीज यांच्याकडे आपण कटिंगला चाललो आहोत. आपल्या ज्या आहेत त्या कोंबड्या आणि त्या आता आपण इथं ठेवूया, जरा वेळ ठेवूया आपल्याला, कारण की बाकीचा बाजार वगैरे पण करायचा आहे. तो बाजार करून आलो की कटिंग करूया मस्त. दादा एवढं ठेव आमचं. ओके आलो थोड्या वेळाने आम्ही पुन्हा. प्लास्टिक ग्लास आणि पत्रवळी ग्लास आपले छोटे पाणी प्यायचे. अरे बाबा काय किराणा बाजार चालू आहे का? हो आता आपला किराणा बाजार चालू आहे. संदीप दादा ते येतात तिकडनं. तर आता आपण पत्रवळीचं एक पॉकेट, ग्लासचं एक पॅकेट, गोडे तेल अर्धा लिटर बॉटल दे, खोबरं पावशर. खोबरं किस देऊ? नाही खोबरे एक किस घ्यायचं का? किस पण चालेल, चांगलं द्या किस दे. आणि मटन मसाले सगळं घेतले आम्ही स्वतः आपण जाऊन घेतले. याच बरोबर का ते दुसरे का कप्प्याचे घ्यायचे का? कप्प्याच्या हा कप्प्याच्या काय? कप्प्याच्या द्या. कप्प्याच्या द्या. बिर्याणी ना? हो नो बिर्याणी यार. क्या ब्रो ये कैसा ब्रो? हा किरण सांगतोय तू असं सांग की दोन्ही किरण बाजार करतायत. ठीक आहे तुम्ही दोघं किरण बाजार करतात असं सांगितलं. हळद पावडर, मिरची पावडर, हो छोटं 10 वाले नाही हो, जरा थोडे मोठे द्या.
हळद पावडर दहावालीच द्या, पण मिरची पावडर जरा थोडीशी मोठी द्या. लाल मीठ, कांदा मसाला हो छोटी तर ती एक थोडी कांदा मसाल्याची. आणि चिकन मसालाचा ते ग्रेव्ही मसाला नाही का, चिकन ग्रेव्ही ना हो आणा तो. तो पाडला कोथिंबीर मिळते का कोथिंबीर? भाऊ तुम्ही कुठे आहात किराणा माल आणि कोथिंबीर इथं अरे असली तर ठेवू शकतात ना. आला तेल घेतलं का आले लसूण पेस्ट 3 पुड्या, 10 वाल्या. गावाला नाही मग किती वाल्या? 5 वाल्या. हा सॉरी 5 वाल्या 3 पुढे द्या. मंजूर, हा बिल करून मंजूर करा. पांडू शेट कुठं गायब होते काय म्हणजे? 70 रुपये झाले सगळे ना? ओके ठीक आहे, पॅकिंग करा. हो भरून द्या की. इथेच करा ना पार्टी. नको नको पार्टी तर नाही, ते पार्टी करायची सोनू शेटच्या फार्म हाऊस वरती. मग इथं खाली करा. अहो आमचं कमीत कमी 10 दिवस झाले नियोजन चालले सोनूच्या फार्म हाऊस वर पार्टी करायची. आम्ही तिघ जण आहेत. नको मग तुम्ही चला तिकडे. आमचं हे तर कोण बघणार? नाही बंद करा. पूर्ण तालुक्यात माझं फार्म हाऊस निवडले त्याचं कारण काय जावं लागल आम्हाला आणि विषय. फार्म हाऊस जर गेलं ना त्याच्या फार्म हाऊसची इज्जत जाईल. संपला विषय भाऊ. विषय आमचा शेवटी प्रतिष्ठा सोनू भाऊची. मग आमची इथं काही नाही नाही नाही. आमच्या फार्म हाऊस अख्या तालुक्यातून निवडलं जातं याचं कारण काय फार्म हाऊस सगळ्यात भारी. एक काम करायचं निघायचं बघा. तुमचं काय नियोजन केलं भाऊ? किरण शेट मला विचारतात भाकरीचं नियोजन, तर माझ्याकडे काय आहे भाकरीचं नियोजन करायला? ही घ्यायची का विनायक लव्हेंडर धूप? यस, कशासाठी घ्यायची? हे माझ्या घरामध्ये सुगंध दरवण्या सॉरी फार्म हाऊस तर सुगंध दरवण्यासाठी. जाऊ दे का मग काय. पाचशे किती आपल्या किराणा मालाची. तर चला आता नाही काका पैसे द्यायला आपले काका येणार शिवनेरी न्यूजचे सर्वे सर्वा. त्यांचं काय म्हणतात, त्यांचं नियोजित दौरा आहे ना, पण त्याचं नियोजित दौरा इथं थांबणार आहे का? केनवा अजून पारगाव पर्यंत आलेलं नाही, केनवा पारगावला थांबणार आहे. थांबणार आहे का पण? हो. ओके ओके, येऊ दे, येऊ दे. तर आता आपण आलेलो आहे केजन चिकन शॉप मध्ये. तर आपले मित्र आहेत अजित दादा. तर त्यांच्याकडे आपण कोंबड्या ठेवलेल्या मागाशी तुम्ही पाहिल्याच असतील का. इथं आपल्या कोंबड्या आहेत छोट्या. दादा कापा आता, कापून द्या आणि आम्हाला ना कौल फ्राय करायचंय. कौल फ्राय वगैरे असतो बघा छोटे छोटे, हा तंदूर सारखे. तर पीस एवढे एवढे करा जरा, म्हणजे मीडियम ठेवा, जास्त छोटे पण नको जास्त मोठे पण नको, असं कापून द्या आम्हाला. ओके चला घ्या कापून द्या आम्हाला तेवढ्या. ओके आता मित्रांनो आपलं चिकन कटिंग करून झालेलं आहे. कमीत कमी 3 ते 4 किलो चिकन झालेलं आहे, बरोबर ना दादा? तर चला थँक्यू. हे कौल फ्रायसाठी का? हा हे फक्त कौल फ्रायसाठी, कारण की गावरान कोंबड्या ते आपण याच्यासाठी कालवण्यासाठी वापरू. ओके हो जाऊ का दादा, बाय बाय. चला किरण शेट पण आलेला आहे. किरण किरण हे चला चौकात थांबायला लावले आपल्याला पार्क फाटीवर. हा हे 4 किलो झालं सर्व. खतरनाक जेवढे भाऊ. हा मग हे 4 किलोच्या पुढे असणार आहे. बस झालं तेवढं आपल्याला, आहे का ना किरण? बस ना तेवढं. काय चाललंय किरण शेट? हे आता कौल फ्रायची तयारी. संदीप भाऊ. कौल फ्राय संदीप भाऊ मार्गदर्शक आहेत तुमचे हो. कौल फ्रायसाठी. नाही आता मार्गदर्शन हेच आहे. आता चूल पेटवलेली आहे. चूल म्हणजे काय म्हणायचं आता याला, आर चूल काय पण आणि मग आता याच्यावर आडव्या टाकणार ही कौल. किरण सर कौलं तापली का त्याच्यावर आपण मॅरिनेट करायला काय तुम्ही मगाशी केलंय, म्हणजे मी नाही केलं, तुम्ही दोघांनीच केलंय. ते भाजून खाणार आणि गावठी कोंबड्या तिकडे आहे त्याचा रस्सा बनवणार. कारण की बॉयलर आणि गावठी मध्ये चवीचा बराच फरक आहे. त्यामुळे आता तुम्ही आणल्यात बरं झालं. तलंगी नाही, कोंबडे आहेत चांगले. एक कोंबडी एक तलग. कोंबड्याचे डायरेक्ट. हा माग आपण आणली होती तलंग होती. हा तर आता हे चूल पेटवायचं काम चालू झाले आणि थंडी गुलाबी आहे आणि गुलाबी थंडीमध्ये गरम होऊया आपण हे खाऊन, म्हणजे हे खाऊन बरं का. ठीक आहे असू द्या. आता जा कसं झाला. ओके हा त्याला दुसरं कुठे कोंबडे घ्या हातात. तर आता आपली कोंबडी बांधायचं काम चालू आहे. बघ बरं. ओके दिली ऑलरेडी. हा बांधलेली ती. पण व्हिडिओ काढण्यासाठी मी परत बसते. हात जाईल जवळ. अशा प्रकारे का बसता सांगा बरं.
आता माग मी सांगितलं होतं का बुवा ही जी त्वचा आहे ना कातडी त्याची चव कालवण्यामध्ये चांगली लागते हो म्हणून असं आपण हे स्किन घेण्यासाठी हे करतो ते व्यवस्थित असं हे करू जास्त बी भाजायचे नाही हा जास्त नाही भाजायचं. भाजले की त्याचं तेल आहे ना हे त्याच्यातलं बाहेर निघतं आता बॉयलरला तेल नसतं चरबी नसते बिलकुल 0% याला चरबी असते आणि जास्त प्रमाणात असल्याशिवाय हा जास्त प्रमाणात कोंबड्याला कमी असते चरबी कोंबडीला खूप आणि ही बाजारात वेगवेगळ्या कंपन्याच्या कोंबड्या भेटतात नाही पण ही प्रॉपर कंपन्याच्या आपली म्हणजे ब्रीडिंगच्या आपली गावरान आहे प्रॉपर. काही गावठी दिसतात पण त्या गावठी नसतात आणि कसं आहे ह्या उघड्यावरच्या कोंबड्या आहेत त्यामुळे ह्या फिट असतात आणि जर गावठी कोंबडीला तुम्ही जर पिंजऱ्यात ठेवलं तर तिची काही चव काही टेस्ट व्यवस्थित लागत नाही तर बऱ्यापैकी ही भाजलेली आहे आता याच्यामध्ये जे आहे ते राहिलेलं ते आपण काढतो वेस्ट मटेरियल. वेस्ट म्हणजे त्याचं जे आता ही पंखाच्या शेवटचं आता एक आपले कोण मग व्हिडिओ काढलाय तुम्ही तिथे? हो काढलंय. ठीक आहे मग आता हे ताडतोड कोण करणार आम्हीच करतो की चला आता लगेच ताडतोड करून त्याचं लगेच ते काढलं का मस्तपैकी वास सुटलेला आहे गोडे देईल गोडे तेल घेतलेलं आहे संपलं वगैरे का येते आपलं नेहमीच जे वापरतो ते. सोयाबीन तेल कौलावर आता टाकलेले ते कौला व्यवस्थित धुवून घेतलेली आणि हे किती किलो असेल 1.5 किलो असेल आता 1.5 ते 2. किती वेळ ठेवलं आपण हे बरंच 1 तास झालाय. या जवळ या कॅमेरामन जवळून दाखवा हे इतकं तापलंय ना प्रचंड लय तापलेलं आहे आणि हे जवळजवळ 2 किलो पेक्षा जास्त चिकन आहे आणि किती तास ठेवलं 1 तास ठेवलेला. किरणनी काय काय टाकायचं सांगितलंय काय मला काय माहित नाही कलर वगैरे वास्त चांगला येतोय आणि भरपूर असं तेल हिट झालेलं आहे म्हणजे कौल हिट झालेलं आहे तुम्ही हात लावू शकणार नाही त्याला अशा पद्धतीने आणि ही कोंबडी किती किलोची होती भाऊ आपले म्हणजे कोंबडी आपली नाही का तंदूरला साईज वापरतात तंदूर साईज कवळी कोंबडी 1 किलोच्या आत. हा 1 किलोच्या आतली. अच्छा मोठी कोंबडी काय होतं मोठी कोंबडी निबार असतं ना ते जरा वातड असतं. तर जर जवळ घ्या हे बघा किती तेल हिट झालंय बघा लगेच 2 मिनिटांमध्ये चौल तापल्यामुळं आणि मोठी कोंबडी काय वातड लागणार आतमधून शिजणार नाही हो आणि ही कशी कवळी आपल्या तंदूरला वापरतात हॉटेलमध्ये वगैरे तर आपण म्हटलं कौल फ्रायला वापरू आपल्याच घरचं होतं चला. बर मग आता घरी आपली पोल्ट्री आहे माग आपण हो सांगितल्याप्रमाणे हो आणि ही आपली दुसरी वेळी हो आता तुमच्या फार्म हाऊसला भेट द्यायची हो मी 8 वाकळा घेतलाय शिकू का माझं बुड बिंदास. ठीक आहे आता मी माझं बुड याच्यावर टेकवतो आणि हे खाणं आणि आपण तंदुरी खाणं त्यात काय फरक आहे? फरक काय नाही पण हे कौल आपला बघा चहा असतो हा तंदूर चहा मडक्यात देतात तसा कौल फ्राय याची चव पण येते कौलाची त्याच्यामध्ये म्हणजे जरा थोडी चव वेगळी लागते चव वेगळी लागते 100%. जेव्हा आपण तवा फ्राय वगैरे करतो बघा आता हे तव्यावर सुद्धा करू शकतो सोपं आपण तवा ठेवायचा त्याच्यावर तेल टाकायचं आणि हे करायचं पण त्याची चव याची चव खूप फरक आहे. आता तुम्ही खाशालच तुम्हाला कळेलच तर नाही मग आता हे चांगली लागते का चव फरक आहे पण तंदुरीपेक्षा चांगलं हो लागतं 100% चव चांगली लागते. किरणला घाम आलेला आहे इथं सगळा घाम त्याच्या गालावर आहे ठीक आहे तरी तो आपल्यासाठी करतोय बिचारा चौल पार काळ झाली आणि आता सध्या तेल ओढून घेणार ते बऱ्यापैकी आणि नंतर मग तेल नाही वाढणार पुढे तेल नाही म्हणजे वाढणार. तेल काय चौलामध्ये हा शोषलं जातं तापल्यामुळे तापल्यामुळे मग त्यामुळे तेल आता सध्या आतमध्ये जाणार नाही का बघा आता इकडे तेल टाकलेलं राहिलं का उलट ह्याच्यात तेल बऱ्यापैकी जाणार आणि ही आता ही कौल आपण पहिल्यांदाच घेतलं पण आम्ही काय करतो ही कौल ठेवून देत होती नेहमी वापरायला कंटिन्यू म्हणजे ते शोषलं जातं हा ते तेल शोषलं जात नाही आता हे नवीन कौल असल्यामुळे तेल वगैरे शोषलं जाणार असं नवीन आहे नाही का शेवटी. आता मगाशी आपण ज्या कोंबड्या तिकडे ठेवलेल्या आहेत राहू ते न दाखवू त्या कोंबड्यांचं कालून करायचं आपल्याला हा कालून करायचे पातळ बनवून. पातळ रस्ता आपण मागच्या वेळेला केलेलं तसंच हा करूया. एकदम मस्त पैकी. एकदम मस्त पैकी हा जरा नवीन मेनू चाललाय आपल्या ह्या वेळेला. हा. नाही हा नवीन आहे म्हणजे याच्या आधी तुम्ही ट्राय नाही केला का? हो भरपूर वेळा मी स्वतः भरपूर वेळा गेलाय बर भरपूर वेळा म्हणजे माझ्या मताने मी आतापर्यंत 40-50 वेळा गेला असं. 40-50 बरंच कोंबड्यांचा बळी घेतलाय तुम्ही ठीक आहे आता आपले आम्ही- काही आम्ही मित्र ज्या- आहेत आम्ही ज्या- प्रॉब्लेम आहे काय मित्र काय म्हणतात का बाबा आम्हाला व्हिडिओ मध्ये काय घेऊ नका म्हणून का आम्ही काय त्यांना घेत नाहीये पण मी मी इंट्रोला सगळं सांगून टाकलंय सगळं सांगतो काय कोण कोण येणार आहेत पार्टीला म्हणून. हा मग त्याला लाज येतात ना ते त्यांना वाटतंय का बाबा लोक म्हणतील हे काय नुसतं हे करतात नाही पण आपली थोडीशी लाईफ असतेच की असं थोडीच आहे जगलं पाहिजे आपण आपली लाईफ असं थोडीच आहे. जरा जवळ येऊन दाखवतो काय कसं झालंय बघा ते
आता मला वाटतं याच्यामध्ये आपण तेल अजून टाकायला पाहिजे. हो त्याच्यात तेल टाकायचं. काय करायचं, तेल जरा जास्त नाही वापरायचं नाही का, तेलकटपणा नको जास्त, म्हणजे ऑइली नकोय. ऑइली नको. हा मग फाट्या घेऊन आलो जरा. पाटे घेऊन ये. आता हे सगळं सचिन जाधव यांनी चूल बनवलेली आहे आणि एकदम मस्तपैकी तापलेलं आहे. आणि पाठीमागं तिकडं तुम्ही ते दाखवा जरा कशी मस्तपैकी घरं आहे ती छान. झूम करून दाखवा लोकांना. आपलं जाळायचं नाही ना, नाही जायचं नाही अजिबात. म्हणजे काळा कलर नाही पण लाल कलर आहे. लालसर होतो, लालसर. काय केलं भाऊ आपण कोयत्याने कोणाला मारलं? नाही मारायचं नाही हा ते पण कोंबड्या आपण गावठी कापलेल्या आहेत ना, हा छोटे पीस काय करायचं. करण्यासाठी? हा म्हणजे आपले जे कोंबडे कापले ते आता हे तोडणार आहेत, तीच करणार आहेत. काटकूट करण्याचा कार्यक्रम. फाटकूट. किती वेळ लागेल शिजायला म्हटलं? आता 4-5 मिनिटं लागतील. तसं आता पहिला काय म्हणतात त्याला, पहिला राऊंड जरा वेळ लागेल. हा. सेकंड राऊंड पासून फास्ट होईल. ओके. पहिला निवड कोणाला देणार? तुम्हाला हा पहिला मोठ्या देवाला निवड द्या. म्हणजे दैत्य आहे मी, देऊ नाही खाती, दैत्य आहे. दैत्याला पहिला निवड द्या, मग तुम्ही निवड खावा. ठीक आहे, चालते. आणि मग आता काय करायचं करा. सोन अशी फरची दे ना, फरशी अशी फरची दे ना एक मला अजून. मग मी तुम्हाला सांगतो बरोबर झाले का नाही झाले. ओके, 100%. तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा. तर आता सगळ्यात आधी मीच खाऊन पाहणार आहे कसं काय झालंय, चांगलं झालंय की नाहीये का, बो काय माल मसाला काय कमी जास्त झालाय का. मी सांगेन, कारण सगळ्यात मला taste- महत्वाचं मीठ. नाही मला टेस्ट लवकर कळती. आमच्या घरात काय आळणी असेल तर पहिलं मला खायला द्यायची, म्हणजे मला कळायचं ते कसं आहे, काय आहे, मी सांगायचं बरोबर. अजून बी माझी जीभ तशी पॉवरफुल आहे. पॉवरफुल जीभ तशी सगळीच पॉवरफुल आहे. हा, आता ठीक आहे, त्या जीभाचं नका इथे घेऊ. पण आता हे मस्त पैकी जवळ दाखवा जरा. सोनू किरण मस्कर आहे आपले कॅमेरामन, हे आपल्याला ते एकदम आपल्याला दाखवतायत एकदम व्यवस्थित छान. आता मी जरा हातात धरून मोबाईल घेतोय, बघतोय. हे पहा, एकदम मस्त पैकी खुसखुशीत झालेला आहे. वा 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 वा, छान छान. डोळ्यात दूर गेला माझ्या. डिश आण ना, डिश एक ते काढायला. आपण डिश नाही आणली. आणि हे झालेलं आहे. आणि दैत्य इथं बसलेलं आहे दर्शन करायला. रेडी. हा. मस्त वास सुटला एकदम छान. पण तेल जास्तच यूज करावं लागतं तरी. आपण पहिल्यांदा आता तेल याच्यात मुरू दे ना जरा. तेल जास्त चिकन मध्ये नाही मुरू दे आता सध्या. कौल शोषून घेते. हा बाकी काही नाही. चिकन मध्ये आता सध्या कमी चाले, खूप कमी चाले नाही का. आता याच्यावरून कळत असेल बघा ना, बघा ना. हा चिकन मध्ये तेल नाहीये जास्त, पण तेल खाली जाते सगळं. कौल व्यवस्थित तापलेले. हो ते कमी तापले का पलीकडे? हा कमी. आता त्याच्यावर 2 काढलं आपण, ते गावठी कोंबड्या ते भाजल्या ना त्याच्यावर, हा त्यामुळे जरा काढलं होतं जरा. काढलं होतं. सगळ्यात महत्वाचं काकाने चूल 1 नंबर पेटवली. हा सगळ्यात मस्त मस्त. चिमटा पाहिजे होता ना. हा ना, चिमटा पाहिजे. चिमटा नाही का भाऊ आपल्या? अन्न भाऊ मग. अन्न चिमटा का नाकाने चिमटा म्हणते नाक. हा? तिथं हात भाजायला लागले किरण. तू आपला हाय घरात आहे, तुझ्या घरात चिमटे. तर आता हे सगळं किरणच्या स्वतःच्या पोल्ट्री मधलं चिकन आहे, फ्रेश चिकन आहे. आणि 1 किलोपेक्षा कमी ज्या आहेत कोंबड्या. हा म्हणजे किती कापल्या होत्या? 3 कापल्या होत्या. काही घरी त्यांनी दिले आणि काही आपण 2 किलो आता त्याचा पाठचा पाडणार आहे. संपते का नाही आता काय माहित नाही, मला नाही वाटत संपल म्हणून. आणि रेडी झालेलं आहे. चिमटा आणायला गेलेला आहे आपला ह्यो सोनू. तिकडचं नाही आपल्यावर लगेच कळतं ना सत्ता तिथं. आपलं नाही. अरे वा वा वा, आणलंय. आणि तू असं एकच काम का करतो तू? ते बिरबल कसं माहिती का तुला? बिरबलाला एक जण म्हणतो काय, बिरबलाला काला अकबर बादशाह तुम्ही ठेवता. मी पण हुशार आहे. मग तो सांगतो एक काम करायला, अकबर जा काम करतो. तो काय करतो, जेवढं सांगितलं तेवढंच काम करतो. ते दुसरं विचारलं नसते. परत अकबर पाठवतो त्याला, दहा त्याला नुसतं येरा जरा मारायला लागत. आता तेच काम ते बिरबलाला सांगतो. ते बिरबल एका वेळी सगळी माहिती घेऊन येतो. आता तू काय केलं, चिमटा आणला.
मग तू हे का आणणार? ताट पण आणलेलं आहे. कुठे आहे ती? हे काय? नाही अरे अरे आता हे काय खायला आणलंय का? प्लेट आणायची ना जरा मस्त. नाही नाही एवढं बसत नाही ना, प्लेट मध्ये बसत नाही. हे याच्यामध्ये ठेवलं ना हे थंड होईल लवकर. यासाठी आणलेली आहे मोठी. बर ठीक आहे. तर आणले. वा 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 वा. तोंडाला पाणी सुटलेले आताच माझ्या. कधी एकदा खातोय असं झाले. आणि कौल काळ का होतं? कळलं, मग त्याला नाही आता भाजून वगैरे हो ना? हे बघा आता त्याला म्हणून टाकलंय भरपूर. मला वाटतं शिरला असेल. ही काय कवळ चिकन आहे म्हटलं. अरे आपली पार्टी जर कोणी पाहिली ना युट्यूबला आपले मित्र परिवारांनी ते मागे लागतील आम्हाला बी बोलवा असं वगैरे. हा? जवळून काढा ती कसं ते त्याला काय होते ते काढा जवळून असं. झूम करा नाही तर मोबाईल जायचं. हा झूम कर 2x. हे एक दिवस आता झालेलं आहे एक आपला पहिला राऊंड झालेला आहे. तर आपण हे काढूया आणि पहिली टेस्ट संदीप भाऊलाच देऊया. संदीप भाऊ घ्या. याला काय असंच खायचं का लावायचं नाही नाही काय नाही, लिंबू वगैरे काय तुमच्या ह्याच्यावर तुम्ही लावू शकता. पाहिलं का दैत्य कोणी पाहिलं का सगळ्या आधी निवड कोणी घाला. तसं नाही, मला ना ते मीठ टाकलं का नाही ते डाऊट होतं माझ्यावरती. चांगलं एक नंबर आहे. छान आहे. मस्त हा हा कशी जाऊ झाली झालं खरं. लय भारी. हा म्हणजे नुसतं काय होतं माहिती का, आपण नाही, खरंच चांगली आहे. नुसतं चिकन सुद्धा जरी खाल्लं ना तरी याने त्रास होत नाही. आणि ना चिकनचं जरा थोडीशी आणि चव एकदम- सांगा मला. आता एक कौळ हा मग एकदम हे बघा ना तुम्ही आता हे म्हणजे एकदम रसदार चिकन आहे याच्यामध्ये आणि फ्रेश आहे. मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि छान लागतं खायला. वरती एकदम कडक झालंय क्रिस्पी आणि आतमध्ये असं मऊ मऊ आहे. लुसलुशीत. याच्यासारखं लुसलुशीत. जा नाही घ्या इकडे. याच्यामध्ये लिंबू पिळलं होतं ना आपण. हो लिंबू याच्यामध्ये नाही लिंबू पिळला. तुम्ही त्याच्यावरती लिंबू पण टाकू शकता किंवा अजून छोटी छोटी कोथिंबीर टाकून आणि कांद्या संग खाऊ शकता. कांदा वगैरे कापून कांदा लिंबू लिंबू पिळ्या पाहिजे अजून बरं लागेल. याच्यावरती ना नाही याच्यावरती पिळायचं. जेव्हा काढतो ना आपण तेव्हा लिंबू पिळायचा, कांदा कापायचा. आपण माशाला मच्छी फ्राय बरोबर कसा कांदा खातो खायचंय का? सेम. कॅमेरामन खायचंय का कॅमेरामॅन? काय द्या. नुसतं आमचा व्हिडिओ नका काढू. खायचं असेल तर खाऊन घ्या. तर मित्रांनो अजून काम चालू आहे आणि मी तर मस्त पैकी खायचा आनंद लुटतोय. थांबा, एक घेऊ का एवढं? हा घ्या ना भाऊ. काकाला घेतो इथं थांबा. नाही का ए, तुम्ही काय केलं माहिती का? मजूर काळ केलाय. ही तू बाहेर काढा ना. नाही नाही जा ना असं हे झालं पाहिजे. इकडे बघा कसं झालं, चुलीचा बघा कसं झालंय. इकडं नाही जा. म्हणून म्हणा तिकडचं व्यवस्थित करे बाई. असं झालं पाहिजे. मग इथं ओढ नाही. फ्रेंडशिप या. आता थोड्याफार प्रमाणामध्ये मटण शिजायला आलेलं आहे. पण आता बघतोय सकाळी या 2 गावठी कोंबड्या आणलेल्या होत्या. त्या 2 कोंबड्यांचा हा एकत्रित एवढा रस्सा झालेला आहे, मटण झालेला आहे. आताशी ही शिजायला टाकलेले. अजून आस्वाद घेण्यासाठी खूप टाइम आहे. थोडा वेळ थांबू अजून आपण. तुम्ही नक्की पुढं बघाच, अजून टाइम आहे. तर मित्रांनो आता आपण जे मटणाचं कालवण करणार आहोत त्यासाठी जे गावरान कोंबड्या आहेत त्यासाठी आपण आता मसाला तयार करतोय. कोंबड्यांचा रस्सा करण्यासाठी. हा कोंबड्यांचा रस्सा. तर त्याच्यासाठी आपण कांदा आणि याच्यामध्ये आलं टाकलेले. आणि थांबा 1 मिनिट बरं का, याच्यामध्ये खोबरं टाकायचं राहिले. थांबव. झालेलं आहे का? हो आता झालेलं आहे. याच्यात आपलं जो खोबऱ्याचा चीज भेटतो बघ डायरेक्ट मार्केटमधून, तो आपण आणलेला तो टाकलाय आणि कांदा वगैरे असं भाजून घेतलाय. आणि आता याचा मसाला करणार आहेत आपण.
आणि म्हणजे मसाला कोणता ग्रेव्ही मसाला. आणि मग मस्तपैकी आता आपण मटणाचं कालवण ते करूया बरं का. तर चालू आहे काम आपलं. जरा थोडासा मंद आचेवरती आपलं काम चालू आहे. जरा थोडस हो द्या अजून थोडस नाही का. आणि त्याच्यानंतर आपण आता जे गावरान कोंबड्या कापल्यात तर त्याचा आपण काय करणार सोनभाऊ. रस्सा आणि तू कोपऱ्यात का जाऊन थांबला एवढा. खुळा रस्सा नाही पण तू कोपऱ्यात जाऊन का थांबलायस. तुझी व्हिडिओ काढण्यासाठी. नाही काहीतरी चाललं असणार भाऊ तुझं. अरे हे काय झालं हाताची घडी. आपले सर्व पत्रकार बंधू आता सध्या मौज मजा करत आहेत. जसं उदयनराजे यांना एकदा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की मोकळ्या वेळात तुम्ही काय करता. तर त्यांनी उदयनराजे यांनी उत्तर दिलं होतं की मी त्या वेळेमध्ये आमचे पत्रकार खेळात गुंतलेले आहेत. आणि आता आपण आहे ना हे झालं ना त्याच्यानंतर आता त्यांचा खेळ तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही. हे बरं का अतिशय मजेशीर खेळत आहेत. काही जण गाणी म्हणत आहेत तर काही जण बॅट बॉल खेळत आहेत. आणि ऐक ना त्यांनी आम्हाला दाखवण्यास मनाई केलेली आहे त्यामुळे आम्ही बाकीचं काही दाखवत नाही. हा बोला. आता आहे ना तू हे मिक्सर मध्ये मस्त ग्रेव्ही करून आण. आणि ऐक ना ग्रेव्ही हा आता सोनू भाऊ चाललेला आहे. सोनू तू ग्रेव्ही करून आण व्यवस्थित. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला आता राईस पाहिजे म्हणजे आपला भात घालायला सांग मदरला. एकंदरीत सर्व राईस आणि भाकरी आणलेल्या आहेत मी 20 भाकरी सांगितल्या. बस ना 20 भाकरी. हे बरं का भात पण घाल लाव. येस ब्रो. ये पटकन आणि पटकन ये. ते मसाला वाटायला त्यांची गरज भासली. फाट्या कमी पडलेल्या आहेत. संदीप भाऊ आणि किरण शेठ साबळे यांनी फाट्यांची ऑर्डर दिलेली आहे. घरगुती आपला कांदा आणि खोबरं पेस्ट असते बघा मिक्सर मध्ये बारीक करून आता ते कोथिंबीर वगैरे कोथिंबीर वगैरे. कांदा गरम करून टाकलो. हो आता ते तुम्ही फ्राय करताय ते. हो आता जरा थोडंसं फ्राय करून द्यायचं असंच जरा वेळ. आणि हे आपलं गावठी हा हे आपलं हे गावरान. सकाळी किती पडलं ते आता 2 कोंबड्याचं असं 1.5 किलो असेल. काय माहिती 1200 ग्रॅम असेल. आणि काय चाललंय भाऊ हे मसाले फोडण्याचं काम चालू आहे. कोणकोणते आणलेत मसाले. हे ग्रेव्ही मसाला एक आहे. काळा मसाला एक आहे. थांब एक एक दाखवा. काळा मसाला कुठे काळा हा काळा मसाला. नीट दाखव ना. हे काय हा काळा मसाला. काळा मसाला बाबा मसाला. बाबा म्हणजे कोण असते. किरणची चॉईस आहे ती बाबा मसाला. ही मिरची आणलेली आहे आपण. हा कांदा लसूण आहे शाही नीती मसाला. हा खानदेशी मटन खास तरीवाला. आणि हा पुन्हा एकदा बाबा मसाला मटन मसाला. आणि आलं लसूण पेस्ट फोडून दे. आलं तो लसूण बाबा आधीचा कायचा होता. तो काळा मसाला होता बाबा. काळा हो आणि ही जिंजर पेस्ट. जिंजर पीस. हा आलं पेस्ट. अरे फोडून दे ना. फोडलेली काय? आता हे फ्राय झाले का. नाही थांबा की लगेच जरा थोडस हे जरा थोडं शिजून द्यायचं जरा म्हणजे टाकू का कच्चं नको. टाक आलं लसूण आलं लसूण पेस्ट. चुलीचा मस्त पैकी आता जाळ पकडलेला आहे चुलीनी. आता काय भाऊ तुझ्या हातात मसाले आहेत. केस आहे का काय नक्की. टाक सगळं टाक. बर चला. हा टाकू का सगळं. पांगून टाक सगळं. सगळे टाकायचे का सगळे संपूर्ण. नाही ना, ते थोडंच टाकायचं. ते अर्धाच टाक. ते अर्धा टाक. ही मिरची पावडर ही सगळी देशील. काळा मसाला. हा तो पण टाक सगळा. आणि बाकीचा आता थोडं टाकायचा. ओके. मिरची थोडीच टाकू का. हा. वा 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 वा. नाही काय झालंय चुलीचं जाळ जास्त झालंय ते जळून जाईल मसाला. तर का रंगाला मसाल्याला काय, रंग काय, यायला काय, सुरुवात काय? झाली. मिरची हा थोडीच टाका. थोडी म्हणजे किती. बस ओके. आणि अजिबात दबाव घ्यायचा नाही. तर जरी मी कॅमेरा इकडे फिरवला तर लय इथं जमलेली आहेत खायला भूत. त्यांचा दबाव अजिबात घ्यायचा नाही. बघा सोनूला किती ते हसू. सोड, ते टाक तेवढं आहे तेवढं पाणी टाक. पाणी नाही तो रस्सा आहे बाबा. टाक तेवढं. ओके. कसं झाले. रिप्लाय द्या तुम्ही. हो थोडं मीठ टाक ना. ओ माय गॉड. इथंच आहे बघ माझ्या बशीच इथं. म्हटलं लावून देत. याच्यात टाकले का मीठ किरण. मसाला टाकलं होतं ना. हा बस नको टाकू. चिकन मध्ये मीठ आहे ना. हा मटन मध्ये आहे. मग जास्त मीठ नका वापरू. चिकन नाही मटन आहे आज. हा काय ते आहे. कोथिंबीर कापून आणणार आहे छोटी. ओ यो. ओके ब्रो.
आणि ऐक ना गरम पाणी हेच का एवढंच का हा अजून पाहिजे का हा, बस रस्सा अजून वाढवायला लागेल ना एवढंच कुठं रस्सा आहे का नाही दादा हा मग आता एवढे लोक म्हणल्यावर जास्त रस्सा लागेल टोप भरून रस्सा लागेल. हो इथं कोण गेलं पुढे अजून भूतभीत नाही ना कोणतरी पोरगा आलंय. शिवाजी द बॉस. बाबू भूत आहे हो, आणि फोन घेऊन शिवाय पळालं भूत आपल्याला घाबरून. हा चला अशा पद्धतीने गमती जमती चाललेत आपल्या शिवाय. अशीच वाट कापायची नाही अरे काय आचार्य आहे कुठे शिकले तुम्ही. अरे आपण हाताने कट करू. नको काप छोटी नका वापरा नका. आणि चला तर ते खाणार नाही हे तर आपल्याला संपल ना हे. हो मग ठीक आहे चला. आपण 6 जण आहेत खायला किती शिजवले हे पूर्ण शिजवले का चिकन. नाही नाही पूर्ण नाही शिजलं 90% तरी 90% म्हणजे फक्त उकळलं म्हणजे होऊन जाईल. होऊन जाईल. आणि हे गरम पाणी केलं इथं आपण पुढे हे काय गरम पाणी हा मग दाखवलं मी. टाकू का कोथिंबीर. हो टाकून दे हे बोला. किडा आला इथं किडा हा, काढ मग मी लाईट अरे लावल्यावर किड- सांगितलं होतं किडे येणार नॉनव्हेज मध्ये मिक्स होणार. जा रे तू अरे घेऊ ना धुवून त्याला काय किड्यानी चांगलं लागतं उलट थोडं. किडच बनवा ना. हे तुझं लॉजिक आहे का. अरे जिथं उसाचा रस चांगला जिथं जास्त असतं तिथं नाही जाती लोक तसे म्हणजे काय सांगायचं. दर एक मिनिट तुम्हाला काय मीठ पाहिजे ना ते ओतून घ्या कालवणात. काळजी करू नका पण बळच टाकाय नका लावू. ते कमी टाक झालं तर टाकता येईल. नाही तर परत मीठ जास्त झालं परत म्हणणार मीठ जास्त झालं. भाऊ आता एक काम कर हा बोला ना. थोडस पाणी एक्स्ट्रा लागेल. अजून एक्स्ट्रा पाणी पाणी तापात ठेवूया मग. डायरेक्ट टाका आता काय खेळत टाकायचं का बसता. डायरेक्ट. हा मग हा टाकलं तरी चाललं आता वेळ आहे का तेवढा आपल्याला. ओके चालतंय. पण केस तुमचे लय भारी. शॅम्पू कोणता लावता शॅम्पू नाही लावत मी. मग काय लावता. संतूर साबण फक्त. संतूर साबण आणि एवढी चमकतात कशी काय केस. संतूर साबणाची कामाल येते. काय बोलताय ना आम्ही लावतोय तर आमचं काही केस पांढरी झाली. तुमचे केस संदीप भाऊ गेलेले आहेत. बघू बघू जरा गेलेली आहेत पण तुमची कशी आहेत बघू जरा एकदा या मित्रांनो पहा एकदम मस्त आहेत आणि नैसर्गिक केस आहेत. हात फिरू ना मी हा, फिरवा. लय भारी वाटते असं. संदीप भाऊ अतुल बेनके यांनी पहिल्यांदा माझी गाठभेट झालेली तेव्हा म्हणजे काय त्यांची माझी ओळख नव्हती. त्यांनी अक्षरशः अशी केस बघितलेली म्हणते अरे ओरिजिनल केस आहेत रे. हात लावून बघितला होता. हा ना मग काय म्हटले ते अजून. ते म्हटले तू जाऊ दे ते नका बोलू. ते पाणी आहे ना द्या ब्रो. पाणी टाकायला लागेल थोडं अजून शिवाजी काय आहे? तुमची हालचाल काय झाली. मगाशी आपण कौल फ्राय केलं होतं तिथंच ही इथं चूल बनवलेली आहे. सर पण इथलंच आहे. पुढं सारूया लाकडं म्हणजे व्यवस्थित आहार होईल. आता जरा कलर पकडलाय त्याचा तेल चांगला तेल पण वापरलंच जरा नाही हा आपण. पण तेल वापरलंच नाही आपण आज. नाही, कोंबडीला चरबीच तेवढी होती ना ऑलरेडी. लाल कमी झालंय. नारंगी कलरचं दिसतंय जरा ऑरेंज थोडासा फ्लेवर म्हणजे कलर होतो का पाणी. किती होतायचं. बघा किती रस्सा करायचा ते. हा टाका मग टाक सगळं टाका इथं. सगळं टाकू. हा टाक बस ओके टाक ना तेवढं काय फिरतो बास म्हणतोय ना संदीप. देवाचं असते ए नको देवाचं. थोडं आटणार आहे. अय काय लागणार आहे. हो मग काय रस्साला कसं होणार? टाका भाऊ आता काय ओके 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 आणि आणते आता याच्यावर ठेव पाहिजे हा ठेव. माती पडली तर पडू दे काय विषय याच्यामध्ये. कोंबडीचा जे रस्सा होता तो बघा झालेला आहे मस्त. वाव. आणि संदीप झाला आता आपण दिलेल्या टेस्ट साठी. एक नंबर एक नंबर. धन्यवाद भाऊ. टेस्ट. एक नंबर ना सांगितलं ना आता. हा परत एकदा प्या. मस्त आहे. हा ना ती किरण. बोलती नाही. किरण शेठ बोलली शिवा. बघा. आमच्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा बोलले असतील. आणि मग ते भूत आपण बघत होतो का ते हेच आहेत. तर आता आपण जेवायला बसलेलो सर्वजण.
तर आता मस्तपैकी आपण जेवूया. तर सर्वजण व्यवस्थित जेवतात आहेत. तर मित्रांनो या सर्व जेवण करायला आणि आता आपण व्हिडिओचा एंड करूया. आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि आता भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.